तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर मागच्या सामन्याचा दिला जाईल. 14 बॉलमध्ये 33 धावांचं योगदान दिलं. निखिल मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकर आणि त्याचप्रमाणे लगातार 3 चौकारांसाठी सन्माननीय प्रेमनाथजी ठाकूर साहेब सरपंच साहेब ज्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा निखिलला दिलं जाईल. त्याचप्रमाणे आमचे कुंडेवाळ गावचे सन्माननीय राजेश शेठ धोंडू वास्कर यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. नक्कीच. आणि तदनंतर स्वागत आहे निलेश ठाकूर, निलेश तुकाराम ठाकूर अर्थात मॅडी, आपण सुद्धा या आणि आपल्या यतूची सन्मान घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सर आपल्याच सुशांत या, सुशांतजी तांडील सर नक्कीच आपण यायचं आहे आणि आपल्या पवित्र शुभ असते मॅन ऑफ द मॅच. आणि तदनंतर पाहिलं तर प्रेमनाथजींनी पाहिलं तर षटकार, चौकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी लावलेले 1000 रुपयाचं पारितोषिक. वेल प्लेड या ठिकाणी. क्या बात. जाऊया नाव द बॅक टू क्रिकेट आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. चेंडू त्या लगेच सुजित. हॅलो. चला प्रतीक नामदेव ठाकूर आपण यायचं आहे आणि आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कारण आजच्या शेवटच्या रजनीमध्ये अनेक मान्यवर आहेत माजी क्रिकेटपटू. आपण पाहिलं तर नेताजी ठाकूर यांचं सुद्धा शुभागमन आहे. कारण आज त्यांचे चिरंजीव आणखीच जयदीप ठाकूर म्हणून या दुतुम गावाचा एक फास्टर तेज गोलंदाज म्हणून आपण पाहिलं तर त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे या गावासाठी. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातोय. आज बरेचसे अगदी लेजंड प्लेयर आहेत ज्यांनी या धुतुम गावाचं नाव लौकिक त्या वेळेला अगदी आपण पाहिलं तर इंटरनॅशनल धुतुम. तदनंतर आपण पाहिलं तर त्या वेळेला अगदी दत्तप्रसाद धुतुम असेल किंवा आपण पाहिलं तर या ठिकाणी महेशेश्वर धुतुम असेल. सुमित अमृत ठाकूर या आणि आपण येऊन आपला यथोचित मान सन्मान स्वीकारत असेल. तसेच धुतुम गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच या ठिकाणी ग्रामस्थ कोण असेल तर आजूबाजूला तर आपण यायचं आहे आणि आपला यथोचित मान स्वीकारायचा आहे. तसेच लेजंड प्लेयर या ठिकाणी असतील धुतुम गावातील बरेचसे अगदी लेजंड प्लेयर की ज्यांनी या धुतुम क्रिकेटचं नाव अगदी या संपूर्ण माझ्या रायगडमध्ये ज्यांनी गाजवलेले आहे. मग आपण पहिलं नाव अगदी बाप्पा ठाकूर, आपण पाहिलं तर सुरेश ठाकूर अर्थात लाडका बाप्पा. आणि तदनंतर पाहिलं तर मग दत्ता ठाकूर असेल, मारुती पाटील असतील, विश्राम ठाकूर असतील, टकले असतील की ज्यांना देवाज्ञा झाली. आणि असेच अगदी जुने प्लेयर आहेत अगदी ज्यांना देवाज्ञा. मग गोपाल पाटील असतील, सदानंद पाटील. तदनंतर आपण पाहिलं तर सदानंद त्रिंबक ठाकूर असतील. तदनंतर नवनाथ ठाकूर असतील, सुरेश ठाकूर असतील की ज्यांनी आमच्या धुतुम गावाचं नाव अगदी क्रिकेटच्या माध्यमातून उंच स्तरावर नेलेलं आहे. त्या सर्व लेजंड प्लेयरचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी सरचे स्वागत आहे. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. आपण पाहिलं तर 5 षटकांचा सामना या ठिकाणी अगदी बिग हाय आणखीच फाईट आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. कुंडे वहाल विपक्ष या ठिकाणी जासई या दोन संघाच्या दरम्यान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे आणि जयदीप मात्रे. तर पहिलं षटक घेऊन पाहूया कुंडेबाळ संघाकडून. टॉस जिंकला कुंडेबाळ संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल बॅकफुटवरून कट केला. इकडे मात्र पॉइंट फिल्डरला बीट केले. बॉल सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार चौकार. सुंदर असा स्क्वार कट पाहायला मिळाला. चौकारानं मात्र सुरुवात झाली. यावेळेचा हा चेंडू थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन. सिंगल धावेनं टोटलमध्ये भर पडेल. 5 धावा धावफलकावर. अनिकेत कातकरी पहिलं षटक टाकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ही डिलिव्हरी होती. थोडंसं फुलर लेंथ थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता साईशनं. तोपर्यंत मात्र चेंडू निघून गेलाय वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल.
नुकतीच जासईला सुद्धा नाईट स्पर्धा संपन्न झाली. साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे चांगला खेळ राहिला होता या खेळाडूचा खरं तर त्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू चौकार, तदनंतर व्हाईट बॉल, त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय अनिकेत कातकरीचा. थोडस वेगामध्ये खेळा, हाच नियम आहे आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये. शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला, मिड विकेटला उंच झेपामध्ये काताने चेंडू अडवलाय. फेकी झाला इथे, मात्र ट्रबल मध्ये होऊ शकतो. डायरेक्ट हिट काय, त्यानंतर जरी चेंडू भेटला असताना गोलंदाजाला तरी सुद्धा बाद होऊ शकला असता, एवढा दूरवर होता. आणि या मॅचची सगळ्यात महत्वाची विकेट मिळाली असती ती कुंडेवाळ संघाला. कालच प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये होता हा खेळाडू जासई नाईट स्पर्धेमध्ये. 2 धावा मिळाल्या, थोडेसे रिस्की रन्स या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या जासई संघाच्या सलामीवीरांकडून. या संपार रेफर करण्यात आलं. इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत, गोलंदाजाच्या शैलीवर आय थिंक या संपार आक्षेप घेण्यात आलाय आणि चेक केलं जाईल. तिसरे पंच कमिटी चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस, मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. सुरुवात चांगली झाली जासई संघाची, इकडे मात्र चांगली सुरुवात करून दिली. पहिलाच बॉलवर चौकारडं खातं उघडलं होतं साईशनं. आता बंटी, जयदीप म्हात्रे इन्फॉर्म आहे सातत्यानं. दरवर्षी खरं तर हा खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करतो. थोडासा बचावात्मक पवित्रा, सिंगल मिळाली, खातं उघडेल बंटी. 1 रन टोटल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. शॉट ऑफ लेंथ होता, पूल केला ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय, पहिली धाव घेते. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे परंतु इकडे पाहावं लागेल. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत मात्र निर्णयासाठी घेण्यात जरूर आले. पाहूया बंटीच आहे पुन्हा एकदा डेंजर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला धाबत होता. थ्रो परफेक्ट होता परंतु कदाचित पोहोचला असावा असं प्रथम दर्शनी सुद्धा दिसून आलं होतं. इट्स अ सेफ, आणि फलंदाज सेफ असेल, सुरक्षित असेल. या 2 धावा मिळतील. या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय महेशजी दत्तात्रय ठाकूर साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभले. शालेय शिक्षण समिती रायगड जिल्हा परिषद शाळाचे अध्यक्ष आहेत महेशजी ठाकूर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. अकरा धाबा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतरचं. थोडं स्पीडअप करत राहा प्लीज कुंडेवाळ संघ. षटक संपलं, लगेच तुम्हाला ट्रॅकवर यायचं. एंड दुसरा नाहीये, एकच एंड आहे, त्यामुळे पटापट षटकं संपली पाहिजेत. तोही टेन्शन नाहीये. क्षेत्ररक्षक दुसरीकडे हलवायचे, एखाद दुसरा क्षेत्ररक्षक तुम्ही चेंज करू शकता, परंतु जास्त एकत्रित येऊ नका कारण रात्रीची स्पर्धा आहे. आणि स्पर्धा वेळेमध्ये संपली तर प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहत असो, परंतु एकदा काय 2:15-2:30च्या पुढे स्पर्धा गेली, कधी स्पर्धा बघत नाहीत लाईव्ह मध्ये. बघायची इच्छा असते सगळ्यांना, परंतु त्याला कारणीभूत आपण असो स्वतः. स्वीप केलंय बॉलला, लॉंग चेस आहे, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. वेदिका ट्रान्सपोर्टचे ओनर बळीशेठजी गरज साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. सासईचा खरं तर सामना सुरू आहे. त्याचप्रमाणे आनंदजी म्हात्रे साहेब असतील सदस्य,
दोनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोन्ही गोलंदाज आपण पाहिले, अनिकेत कातकरी, संजय भास्कर, दोघांच्याही पहिल्या बॉलवर चौकारानं सुरुवात झाली. त्यामुळे षटकाला जेव्हा एखाद्या मोठ्या स्ट्रोकनं सुरुवात होते ना, ते षटक सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला दुहेरी आकड्यामध्ये जाताना पाहायला मिळतं. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि तसंच पहिल्या षटकामध्ये घडलं. 11 धावा येताना दिसल्या. इकडे सुद्धा तसंच स्वरूपाचं षटक येणार का? संजय भास्कर गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र हे नाव आपण आजपर्यंत ऐकत आलोय. 40+ क्रिकेट सुद्धा तेवढ्याच ताकदीचा खेळतात. आजही वयाची 40 ओलांडल्यानंतर सुद्धा तोच दमकम, बऱ्याच वेळेला ती धारदार गोलंदाजी, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू आणि नेहमी निर्धाव षटकं सुद्धा टाकण्यासाठी प्रसिद्ध अशी गोलंदाजी गेले कित्येक वर्ष करत आलेत. आणि आजही कुंडेपाळ संघाच्या प्लेईंग 11मध्ये स्थान आहे. एवढं वय झाल्यानंतर सुद्धा खरं तर तोच दमकम. बॅक टू द बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र मिड ऑफकडे चेंडू सरकल्या. सिंगल येते, सिंगल नाही येत, डॉट बॉल येते. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 17. 17 ऑन द बोर्ड. बंटी आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनकडे सिंगल. चौकार आल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत करत राहिलेत. पहिल्याही ओव्हरमध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. सातत्यानं स्ट्राईक रोटेट केले. आपल्या साथीदारावर सुद्धा तेवढाच विश्वास असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं हे जेव्हा होतं ना, तेव्हा एखादी लॉंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आणि फार गरजेचं क्रिकेटमध्ये असतं भागीदारी. ऑन साईडला वळवलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 1 धाव मिळेल साईशला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. ते मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघाकडून 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर विदाउट लॉस 19-19. आणि तदनंतर चौकार हॅट्रिक लावली तर 2000 रुपये आदरणीय सन्मानी आपण पाहिलं तर अध्यक्ष उरण तालुका इंटकचे संजयजी ठाकूर यांच्याकडनं या जासेच्या खेळाडूंना ही सुवर्णसंधी असेल. तदनंतर या विनंती असेल या ठिकाणी राजेश शेठ धोंडू, वास्कर कुंडे वहाळ या आपलं या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये सरचे स्वागत आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट. 19 धावा पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये आल्यात. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही जमेची बाब असेल या अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत आणि गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला आणि त्याचमुळे अनिकेत कातकरी आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक टाकलं होतं, 11 धावा दिल्या होत्या. तिसरं पंच कंट्रोल रूम मधून गोलंदाजाची शैली तपासतील. हे फार कठीण कामगिरी खरं तर या असते पंचांसाठी. अनिकेत कातकरी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, उंच जास्त गेलाय. साईचा फटका फसलाय. झेल टिपलाय मिड विकेटला. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीमला साईच्या स्वरूपात. गोलंदाजाच्या शैलीतून आपण पाहिलं ना तर कोपर कोणत्याही कोणामधून वाकू शकतो, परंतु तो कोपर सरळ अगदी ठेवता येत नाहीये. आणि जर बेकायदेशीरपणे गोलंदाजानं कोपर जर सरळ केलं तर थर्ड अंपायर नोंद घोषित करू शकतात. आणि यालाच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये चेंडू फेकणं, फेकी गोलंदाज असं म्हटलं जातं. परंतु सध्याच्या नियमानुसार 15 डिग्री सेल्सिअस 15 डिग्रीपर्यंत कोणामध्ये आपण वाकू शकतो. बरेचसे नियम आहेत, परंतु हा उघडकीस आणणं फार कठीण आहे. खरं तर कमी वेळ असतो खरं तर पंचांकडे. त्यामुळं जेव्हा जेव्हा असे ऑब्जेक्शन्स येतात त्यामुळं सगळ्यात जास्त टेन्शन पंचांना येत असतं.
विकेट मिळाले अनिकेत कातकरीला पहिल्याच चेंडूवर. सफलता मात्र प्राप्त झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण मात्रे दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावर. ओव्हर द स्टंप्सना हा बॉल अपील पाहायला मिळाली. सिंगल येते. एक धाव. यश संपार तेच सांगत होते की बॅटला पहिल्यांदा चाटलाय बॉल आणि त्यानंतर कदाचित शरीराचा वेध घेतला होता. एकेरी दावेनं खातं उघडेल भूषण मात्रे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धाव फलकावर. थोडासा स्लो झालाय स्कोर. आपण पाहिलं संजय वास्कर पहिल्या बॉलवर चौकार पडला होता. त्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा मोजल्या आणि तिथूनच थोडंसं हलकं हलकं कमबॅक करत असताना या मॅचमध्ये कान्होबा 11 कुंडेवाहाळ. फटका थोडासा फसलाय. बॉल हवेत आहे. बराच धावला होता समा त्या ठिकाणी. अगदी यष्टीरक्षक ते शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं होतं परंतु थोडासा दूर राहिला. सिंगल मिळाली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे निघाले. अनिकेत कातकरी या ओव्हरमध्ये मात्र प्रभावी मारा करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाही आहेत आणि त्याचमुळे सगळे स्टार फलंदाज साईश मात्रे, जयदीप मात्रे, भूषण मात्रे. खरं तर हे असताना सुद्धा आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर 21 धावा लागल्यात आणि 15 चेंडूंचा खेळ समाप्त सुद्धा झालाय. त्यामुळं ही खरंच आता मात्र प्रश्न विचारला जाईल, ही खरंच चांगली सुरुवात आहे का जासई संघासाठी. यावेळेचा चेंडू थोडासा पाहायला गेला तर यस लेग बिफोर द विकेट पायची सापडलाय. थोडासा 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागेल तो बेगनाथ प्रतिष्ठान जासे टीमला. फलंदाज भूषण मात्रे. LBW बाद झाला. भूषण मात्रे आणि त्याच्या जागेवर विनीत मात्रे चौथ्या क्रमांकावर. अनिकेत कातकरीला सफलता मिळाल्या 2 या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे या षटकामध्ये बिलकुल धावा येताना दिसत नाहीयेत. खोला टाकला होता. बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव नाहीये. सुपर बॉलिंग फ्रॉम अनिकेत कातकरी. संपूर्णपणे थांबवला आता मात्र धाव फलक. सुरुवात चांगली झाली होती. 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि या मैदानावर जर 50-55 धावा झाल्या तर त्या धावा पुरेशा ठरतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू मात्र बीट केलाय. डॉट निघतोय. काय गोलंदाजी झाले या ओव्हरमध्ये. फक्त अनिकेतनं धावा दिल्यात त्या 2 आणि 2 महत्वाचे धक्के सुद्धा दिले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावर 2 गडी बाद 21 धावा. बातम्याडी नक्कीच अप्रतिम अगदी ज्यांच्या माध्यमातून 3 दिवसापर्यंत पाहिलं तर सोरा ऑडिओ प्रोप्रायटर मंगेश कांडपिले आणि DJ मॅडी यांच्या माध्यमातून अप्रतिम अगदी ध्वनिफीत ही या ठिकाणी वाजवली जातोय. या ठिकाणी आदरणीय सन्मानी आपण पाहिलं तर युवा उद्योजक निलेश राजाराम ठाकूर यांचं शुभागमन आहे. नक्कीच प्रथम शब्द सुमणाने आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून मनस्वी सहर्ष स्वागत आहे. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी या आजच्या 3 रजनीमध्ये आपण पाहिलं तर उत्तम अगदी जेवणाची सोय असेल. तदनंतर आपण पाहिलं तर पाया सूप असेल. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिला जातोय धारा कॅटर्सचे प्रोप्रायटर राजेंद्र ठाकूर आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी जाऊन आपण मेजवानीचा आनंद घेऊ शकाल. धारा कॅटर्स प्रोप्रायटर राजेंद्र ठाकूर, सज्जन ठाकूर आणि तदनंतर आपण पाहिलं तर महेशजी ठाकूर. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 7च्या सरासरीनं धावा आल्यात पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. त्यामुळं
आता थोडासा गेअर शिफ्ट करावा लागेल जासई संघाला. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडव्या पॅटर्न साईडला गॅप मध्ये आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मच निडेड बाउंड्री, येतोय चौकार. चार धावेनं टीमची टोटल 25 या आकड्यावर 25 रन्स. बंटी लढेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, सिंगल येईल, एक धाव. हे फार गरजेचं आहे. चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करणं, सातत्यानं धावफलक हालता ठेवणं एक चांगल्या फलंदाजाचं लक्षण समजलं जातं आणि हे करावं लागतं. बऱ्याच वेळेला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी आपण जातो, अनेक चेंडू निर्धावून बसतो आणि तेव्हा संघाला थोडासा संकटामध्ये टाकत असतो. परंतु जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा प्रतिस्पर्धी टीमवर तेवढाच प्रेशर येत असतो. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन होता यावेळेस गोलंदाज कुणाल वास्करचा. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. इकडे बीट केलंय विनीतला. डॉट बॉल. विनीत आल्यापासून खातं उघडलेलं नाहीये. 3 चेंडू तो आतापर्यंत खेळलाय आणि जेव्हा तुम्ही 5 ओव्हर्समध्ये जेव्हा 3-3 चेंडू निर्धाव येतात तेव्हा अजून आपण आपल्या संघाला टेन्शनमध्ये टाकत असता. अकू टप्प्याचा बॉल चोपलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलंय. 3 डॉट बॉल खेळल्यानंतर हा येतोय षटकार. अकरा धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत येताना दिसल्यात आणि त्याच वेळेस स्कोर जाऊन पोहोचलाय तो 32 वर. 32 गरजेच्या होत्या धावा आणि त्यात मात्र जोडत असताना विनीतच्या बॅटमधून षटकार आलाय. चेंज ऑफ पेस, हुक केलाय बॉलला आणि जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. व्हेरी लूज डिलिव्हरी होती खरं तर गोलंदाज कुणाल वास्करची, परंतु हा फटका मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अगदी त्या क्षेत्रामध्ये जितून टिपला. एक सुंदर झेल. संपलाय विनीत मात्रेचा खेळ. चेहरा. तदनंतर आपण पाहिलं तर धुतुमचे माजी उपसरपंच आणि तदनंतर भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय सचिन ठाकूर. जाऊया आणखीच पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. जासेचा बाहुबली आदित्य घरतचं मैदानामध्ये शिरकाव. चेंज ऑफ पेस होता इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, सेफली लँड झालाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो इकडे थोडासा वाईट झालाय, अन्यथा बराच दूर होता. 2 धाबा मिळाल्या जासे संघाला आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 34 या आकड्यावर 34. चांगलं षटक म्हणावं लागेल जासे संघाच्या दृष्टिकोनातून. 1 चौकार 1 षटकार म्हणजेच काय तब्बल 13 धाबा या ओव्हरमध्ये आल्यात. पाहूयात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 झाल्यात. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अजून याच 12-13 धाबा आल्या. 47-48 पर्यंत ही धावसंख्या गेली तर लढता येणारी धावसंख्या असेल. हॅलो, नक्कीच पुढचा सामना आपण या ठिकाणी अनुभवणार आहात. सदानंद स्मृती विनर गव्हाण, तदनंतर आराध्य स्पोर्ट वडवली या दोन्ही संघांना विनंती असेल की या आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन रिपोर्टिंग करायचं आहे. वलवली नक्कीच या ठिकाणी चला वळवली संघाचा कर्णधार आपण या. वेदिका ट्रान्सपोर्टचे ओनर बळीशेठ घरत यांच्या वतीने एक पारितोषिक घेत आहे जे आदित्य घरतसाठी. आदित्य घरतला 3 षटकारांना 5,000. 5वं आणि अंतिम षटक मात्र असेल.
जितू गायकवाड 5 आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होईल. 34 धावा झाल्यात. त्यामुळे या ओव्हरमध्ये पाहूया जयदीप म्हात्रे आहे, आदित्य घरत आहे. दोनही खरं तर लांबलचक षटकार मारण्यासाठी ओळखले जातात, परंतु जयदीप थांबलाय आतापर्यंत आणि कुठेतरी या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये काहीतरी त्याला करावं लागेल जासे संघाच्या दृष्टिकोनातून. जितूचा पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, सरळ लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये शेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज होईल बाद. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र मिळवली आहे जितू गायकवाडनं. बंटी जयदीप म्हात्रे मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा मित्रमंडळी दूर काढलाय कुंडेबाळ संघानं. त्यामुळे आता या 5 बॉलमध्ये थोड्याफार कमी धावा, जर बंटी असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु जरूर थोड्याशा धावा कमी केल्यात, परंतु तरी सुद्धा लढावं लागेल कुणाल पाटीलला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर पोहोचा, कारण या 5 चेंडूनंतर टॉस केला जाणार आहे. सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि आराध्या स्पोर्ट्स वळवली. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन राहा. जशी या ठिकाणी ही ओव्हर संपेल लगेच आपण टॉस करणार आहोत. लेफ्ट हँडेड बॅटर कुणाल पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. जितू गायकवाड समोर आहे. पहिल्याच बॉलवर जयदीपला त्यानं बाद केले. त्यामुळं ही धावसंख्या कुंडेबाळ संघ हेच म्हणत असेल 40च्या आतमध्ये रोखूया आपण. शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून टपलवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंटला चेल टिपलाय. लगातार दुसरी सफलता जितू गायकवाड ऑन हॅट्रिक नाव. चला विकेट हॅट्रिकचा चान्स अर्थात 1000 रुपये या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर अगदी सरपंच आहेत, त्यांचे यजमान प्रेमनाथ आनंद ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर हे गोलंदाज यांना एक सुवर्ण संधी असेल. पाटील सर, चांगलं पारितोषिक आहे. संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर आज या मेगा फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हॅट्रिक बॉल होता, परंतु हा वाईड केलाय. त्यामुळे हा चान्स मात्र मिस केला. जितू गायकवाड एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 35 वर. 35 ऑन अ बोर्ड. शॉट ऑफ लेंथ होता, बट विकेट कडे खेळून काढलाय. सिंगल मिळेल. छत्तीस धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. इथं बीट केलाय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. त्यामुळे जयदीपची विकेट फार महत्वाची ठरली आणि ती पहिल्याच बॉलवर आल्यामुळं नक्कीच धावा कमी होणार होत्या हे जग जाहीर होतं आणि तसंच घडताना दिसतंय. आता मात्र मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघाच्या बाबतीमध्ये फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला ऑन साईडला आदित्यनं. एक जाव मिळेल. इकडे मात्र बराच पुढे गेला होता आणि परतावं लागेल. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक सफलता. रक्षित म्हात्रे मैदानाच्या बाहेर.
4 ओव्हर्स नंतर 34 धावा होत्या आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावर 37 आहेत. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढल्या, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळे सिंगलच मिळू शकते इकडे. मात्र आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल आणि अशा पद्धतीनं पहिलं सत्र संपलंय. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघानं धावा जमा केल्या त्या 38 धावा. 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. टॉस केला जाईल या ठिकाणी. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला असेल गव्हाण संघ आणि दुसऱ्या बाजूला वळवली. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील सन्माननीय श्याम ठाकूर सर. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. कारण आजच्या या 3 रजनीमध्ये अगदी गोड आवाज आणि समालोचन क्षेत्रामध्ये अगदी ज्यांना जास्तीत जास्त TRP आहेत असे दीपक पाटील सर पलसपेवरून. आणि त्यांच्या समवेत आज आपण पाहिले तर बेलवलीचा एक बुलंद आवाज दिनेश पाटील सर. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अगदी जिथं आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच असेल, अगदी बिग हाय व्होल्टेज ड्रामा असेल त्या ठिकाणी. सदानंद स्मृती विनर गव्हाण विपक्ष या ठिकाणी आराध्य स्पोर्ट वळवली या 2 संघाच्या दरम्यान आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. तद्या जाऊया मान्यवरांच्या स्वागताकडे. गव्हाण संघाचा कर्णधार या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय, त्या विनंती असेल या ठिकाणी. चला, मान्यवरांची या ठिकाणी मांदी आलेली आहे. निलेश तुकाराम ठाकूर यांना विनंती करीन की आपला यथोचित सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. तसेच या ठिकाणी निलेश राजाराम ठाकूर युवा उद्योजक, तसेच ज्युनियर कृष्णा सातपुते, अगदी या संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्राने ज्यांच्यामध्ये ओळख आहे, परेश ठाकूर यांना विनंती करीन की या आपण या ठिकाणी आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तदनंतर निलेश रामचंद्र ठाकूर, अर्थात आपण पाहिलं तर एक मास्टर ऑफ द माइंड अर्थात इक्कू सोलंकी ज्या नावाने ओळखला जाणार आमचा या ठिकाणी निलेश रामचंद्र ठाकूर, आपण सुद्धा यायचं आहे आणि यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तदनंतर निहाल आणखीच ज्ञानेश्वर पाटील यांना सुद्धा विनंती केली जाईल की आपण यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. ज्यांची या ठिकाणी मी मायक्रोफोनद्वारे नावं अनाउन्समेंट केलेले आहे, आपण लगेचच येऊन या ठिकाणी आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. आता जो सामना आपण अनुभवत आहात या ठिकाणी कान्होबा कोंडे वहाल विपक्ष या ठिकाणी स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई. 5 षटकामध्ये 38 धावा आपण पाहिलं तर सेट केलेल्या आहेत या जासई संघानं. तर 39 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल कोंडे वहाल. आणखीच या संघाला सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. कारण मित्रांनो, टाइम इज द मनी. वेल वाचवा, खेळ वाचवा. कारण आजच्या आणखीच या ठिकाणी आपण पाहिलं तर गव्हाण संघाचे कर्णधार आलेले आहेत. वळवली संघाचे कर्णधार या लगेच आपल्याला वारंवार कॉल केला जातोय, अन्यथा आपल्याला पॅनल्टी समोर सामोरे जायला लागेल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अगदी एक रावेश संघ पॅनल्टी समोर गेला होता. मान्यवरांना आणखीच विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. टिल द टॉस अँड टॉस कप हुज दिस द बॉस या कॉम्बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गव्हाण आणि वळवली संघाची कर्णधार आहेत संजय ठाकूर सरांना विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणखीच एक रिव्ह्यू असणार आहे. वरण काँग्रेस हायकमिटीचे आपण पाहिलं तर इंटकचे या ठिकाणी अध्यक्ष ज्यांच्या पवित्र शुभे टॉल केला जातोय. आणि नक्कीच त्या ठिकाणी गव्हाण संघ आपण पाहिला तर नाणेफेकीचा कॉल जिंकला. आपण देऊया दोन्ही कर्णधारांना ऑल द बेस्ट. 5 षटकांचा सामना असेल, एक रिव्ह्यू असेल. नाउ बॅक टू क्रिकेट. आपण पाहतात एकदा या ठिकाणी मोठा मुकाबला आहे या ठिकाणी कोंडे वहाल विपक्ष जासई या 2 संघाच्या दरम्यान. 38 धावा काढलेल्या आहेत जासई संघाने. चेंडू द्यायचे आहेत सुजित ठाकूर. आजच्या रजनीमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यातील मान्यवर विनंती असेल की या आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. परेश ठाकूर, निलेश ठाकूर, निहाल पाटील, तसेच आपण पाहिलं तर या ठिकाणी यज्ञेश पाटील, आपण या आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तसेच आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आमची बरीचशी सोय अगदी दिगंबर कृष्णा ठाकूर यांनी केली होती. पण आता मात्र दिगंबर ठाकूर यांना विनंती असेल की आपण या आमच्याशी संपर्क साधायचा आहे.
धन्यवाद श्याम ठाकूर सर, त्याचबरोबर धन्यवाद दीपक पाटील सर. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिले. 2 सामने धावांचा पाठलाग काय सहज झाला. भैरवनाथ दुतुम संघाला उभं केलेल्या धावांचा पाठलाग 53 धावांचा पाठलाग नेरे संघानं अगदी सहज केला आणि बालीनं उत्तम खेळ दाखवला. त्यानंतर मात्र आर्यावळे संघानं धावा कमी उभ्या केल्या आणि कोपरोळी संघानं धावांचा पाठलाग तिथेही अगदी सहज केला. त्याच्यामुळे पहिल्या 2 सामने धावांचा पाठलाग झाला आहे. आता इथे मात्र तिसरा सामना 39 धावांचा माफक उभं आव्हान केलं आहे कान्होबा कुंडेवाळ संघासमोर. तर तोही धावांचा पाठलाग होईल की स्वर्गीय मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासई संघ या धावांचा पाठलाग रोखेल. साईस मात्र टीम कशा प्रकारचा खेळ केलेला बघेल. जयदीप म्हात्रे, भूषण यासारखी मंडळी या संघामध्ये, परंतु खरी अर्थानं रुपेश म्हात्रे तासेगावची ही ओळख राहिली आहे. मालिकावीरचा फ्रीज खांद्यावर घेऊन ज्यानं खरी अर्थानं सेलिब्रेशन केलं होतं उल्वेन रजनीमध्ये. तर वळूया आपण या आणखीन एका सामन्याकडे. धावांचा पाठलाग करायचा 39 कसा पाठलाग राहील. यंदाच्या मोसमातला बाईकवीर विशाल भुईर ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकला उभा आहे फलंदाज समाधान वास्कर. AK-47 ही ओळख राहिली आहे. 40 मात्र गोलंदाजा मार्कवर पहिला चेंडू टाकेल, फेस करेल विशाल. पहिला चेंडू राहिला हवेत. 39 धावांचा पाठलाग आणि पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करायचा होता विशालला, परंतु विशालचा हा फटका फसला आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज होईल गोल्डन डकचा शिकार. गवगाम पंचायत वहालच्या विद्यमान सदस्या अनिताताई सुजित ठाकूर आणि त्याचबरोबर सुजित ठाकूर यांची कामगिरी या स्पर्धेसाठी खूप छान राहिली आहे. प्रत्येक माणूस आपल्या परीने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करतोय. दुतुम हे गाव खूप प्रसिद्ध राहिलं आहे मित्रांनो. विचार केला तर दुतुम या गावानं अनेक लोकांना अनेक नव्हे तर पिढ्यानपिढ्या काम केलं आहे. काबील उतरण्याचं काम याच गावामध्ये घडलं. स्वर्गीय हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर साहेब अप्पा या नावानं ओळख राहिली आहे, परंतु आयुष्य ज्यांना जपलं, आयुष्यासाठी जे खपले आणि खऱ्या अर्थानं आयुष्यभरासाठी ज्यांना प्रत्येकाची सेवा केली, मनापासून सेवा करणारे आदरणीय हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर साहेबांना कोण विसरेल. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आदरणीय दत्ताशेठ हरिश्चंद्र ठाकूर अतिशय उत्तम कामगिरी करत कावीर उतरण्याचं काम तेही करतायत. त्या आदर्श व्यक्तिमत्वात त्यांचाही आपण स्वागत करूया. त्याचबरोबर चंद्रहास तुकाराम घरात हेही कावीर उतरण्याचं काम करतायत. दुतुम हे गाव जेव्हा जेव्हा कावीर होतं, जेव्हा जेव्हा सगळ्यांना पिवळं दिसायला लागतं ना, तेव्हा तेव्हा या गावाची आठवण येते आणि मग दृष्टी सरळ करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं कावीरचा उतारा इथेच मात्र मिळतो. ते गाव राहिलं आहे दुतुम. उरण ग्रामपंचायतीमधला सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायतीवर ओळख राहिली आहे दुतुम गावाची. आणि त्या श्रीमंत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आमच्या ताई सुजिताताई प्रेमनाथ ठाकूर यांचे विशेष कौतुक करूया. प्रेमनाथ ठाकूर साहेबसुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याच्यामुळे राजकारण समाजसेवा याचा सुवर्णमध्ये साधं इथे मात्र केलं जातं. सामन्यामध्ये आपण पाहतोय दाबळकर धावा लागले ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 2-3 चेंडूचा खेळ संपलाय. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 39 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत तरी 40 मात्रांना अक्षरशः रोखून धरलाय. अमित पाटील ऑन स्ट्राईक. चांगला फटका पाहतोय आणि इथे मात्र चेंडू जाई कव्हर्समधून येतो. इथे
पहिला उत्तरार्धामधला हा चौकार. मी भगवा भक्त त्याचा, ज्यानं निर्माण केलं स्वराज्य तो भगवा देव फक्त शिवबा माझा. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू राहिला. याच्या अगोदर मात्र एक चौकार अमितनं दाखवला जरूर, पण त्यानंतर मात्र कमबॅक मिळवलं शाहीस मात्रेनं. आणि इथे डॉट बॉल. 6 धावा धाबाळकरती लागतात. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 5. आदरणीय मंगेशजी डोंगरे साहेब पनवेल, सचिनजी ठाकूर साहेब पनवेल आणि रोहितजी प्रतापराव पाटील पनवेल या 3 मान्यवरांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांना मी मनस्वी स्वागत करतो आणि आसनस्थ होण्याची विनंती करतोय. आदरणीय मंगेशजी डोंगरे साहेब, सचिनजी ठाकूर साहेब, सचिनजी ठाकूर साहेब आणि रोहितजी पाटील साहेब पनवेल या 3 मान्यवरांचं मनस्वी स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला आणि इथे धाबलकर धावा लागताय ते 2-6. दोन बाद 6 धावा. अमित पाटील परतला. 39 धावांचा टार्गेट हा अवघड राहील की काय, परंतु एका बाजूला कुंडेवाल शान बान शान, कुंडेवालची दगदगती तोप म्हणून ओळख राहिली, AK-47 म्हणून ओळख क्रिकेटमध्ये मिळवली आहे. ते म्हणजेच समाधान वास्कर स्ट्राईकवर असेल, क्रीजवर असेल. नवीन फलंदाज पाहतो प्रसाद भुईर. पूर्वार्ध मात्र पहिला आणि पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी करत जितू गायकवाडनं काही कमालीचं षटक हाताळलं. जितूची ओळख याचसाठीच राहिली आहे. टिच्चून गोलंदाजी करायची, प्रत्येकाला रोखून धरायचं. कलाकार चषकामध्ये जितूनं आपली कलाकारी पेश करत सायकल कमावली मालिकावीरची आणि तिथून मात्र उत्तम कामगिरी जितूची राहिली आहे. एक षटकाचा खेळ संपला. चला सामना सुरू करा. फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच फिल्डिंग लावा प्लीज. भूषण पहिला षटक संपला. 39 धावा वाचवायचे आहेत. विचार केला जातोय कमी धावा वाचवल्या जातील का की ठोकल्या जातील. आता पण 2 सामन्यामध्ये जरूर धावांचा पाठलाग झालाय, पण इथून मात्र धावा रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले जातील का. भूषणला माहिती आहे स्ट्रॅटर्जी काय असेल, जयदीपला माहिती आहे की धावा रोखायच्या आहेत, शाहीतला अवगत आहे धावा रोखायचे आहेत, परंतु एका बाजूला समाधान वास्करला माहिती आहे की धावा कमी आहेत, त्या आम्हाला सहज ठोकायचे आहेत. गोलंदाज कुणाल पाटील. कुणाल पाटील हा चेंडू मात्र अतिशय उत्तम राहिलाय. स्वीपचा प्रयत्न जरूर केला, झोपून फटका लगवायचा होता, परंतु फटका फसला. फॉलोविंग स्लिप आणखीन एक चांगला चेंडू. सामना शांत राहिलाय. फक्त एक चौकार आतापर्यंत दाखवलाय, त्यानंतर मात्र नीरव शांतता. आणखीन एक चांगला चेंडू. सामना बनायला लागलाय हळूहळू. 39 धावांचा टार्गेट अवघड होईल की काय. समाधान 2 चेंडू कनेक्ट नाही करू शकला, परंतु क्रिकेटमध्ये 2 नाही म्हणून काय, येणाऱ्या चेंडूवर प्रहार केला जाईल का की गोलंदाज आणखीन प्रेशर क्रिएट करेल. 2-6. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. समाधान वास्करसारख्या जिगरबाज खेळाडूला सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. कुणाल पाटीलनं अतिशय दर्जेदार टिच्चून गोलंदाजी. गुड लेन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल होत आहेत आणि इथे मात्र लागोपाठ 3रा डॉट बॉल. क्या बात कौतुकास्पद कामगिरी केली जातीये मैदानावरती. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या फक्त 38. 39 धावांचं टार्गेट सेट केलं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या शाहीच्या 6. 2 फलंदाज परतले. त्यानंतर कुणाल पाटील गोलंदाजीवर आला आणि टाकले सलग 4 चेंडू. समाधान वास्करला निर्धाव. आखिरकार मोठ्या विकेटचं पतन. 4 डॉट बॉल खेळल्यानंतर मात्र समाधान वास्कर स्वतःला रोखू शकला नाही आणि तिथे मात्र झाली दांडी गुल. क्लीन बोल्ड.
पाहुणं लाईन मारणे का नाही. मेडन षटक जर फेकलं तर मात्र संजयजी ठाकूर साहेब अध्यक्ष उरण तालुका इंटक यांच्याकडून तब्बल 2000चे बक्षीस दिले जाईल. ते मेडन षटक येईल की काय. 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही, एक मोठे विकेट्स कमावले, एक चेंडू टाकायचा निर्धाव आणि 2000ची बक्षीस कमवायची आहे. काय खेळला जाईल खेळ. मयूर वास्कर ऑन स्ट्राईक. तुलाही नाही आणि मलाही नाही. इथे मात्र चांगला चेंडू टोलवला, हलक्या हातानं खेळला आणि मयूरनं म्हणे की टॅलेंट दाखवलं की सिंगल डबलवर भर देत समाधान वास्कर आणि टीमनं धावांचं आव्हान पुढे कंटिन्यू करायला हवं होतं. परंतु 4 डॉट खेळल्यानंतर प्रेशर क्रिएट झाला. या षटकामध्ये धाव आली फक्त आणि फक्त 1 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव प्रकार धावा लागत आहेत. त्या म्हणजे निव्वळ 3 बाद 7. रोशन तांडेल, त्याचबरोबर धाकटी जुई आणि त्याचबरोबर सुदेश साळुंके, वहाळ आणि आज गोलंदाज कुणाल पाटील या 3 गोलंदाजांना एक धाव देण्याचा चांगला प्रयत्न म्हणजे फक्त आपल्या षटकामध्ये फक्त एकच धाव देत आपली गोलंदाजी किती उत्तम दर्जाची आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. त्यांचं विशेष कौतुक करूया. 2 षटकामध्ये फक्त 7 धावा धावपळकावर लागल्यात. 39 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. 40 मात्र. या सामन्यामध्ये सगळ्यात कमी धावा बोर्डवर राहिल्या, परंतु आत्तापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये आपल्या गुणवत्तेला न्याय देत गोलंदाजी उत्तम होतीये. 40 मात्र. स्ट्रायकर फलंदाज आहे तो म्हणजेच मयूर वास्कर. मयूर आणि प्रसाद या दोघांना मात्र आता हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करावी लागेल. 32 धावा अजूनही उरले 17 चेंडूमध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे. फटका चांगला आहे, उंच तर जरूर गेलाय, परंतु विसावला हातामध्ये. एक मोठा फटका कन्व्हर्ट करत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न मयूरचा चांगला राहिला होता जरूर, परंतु तिथे मात्र काऊकडच्या दिशेने एक चांगला झेल टिपत फलंदाज क्रमांक 4 बाद. गायकवाड आणखीन एक नवीन फलंदाज. डीपपर्यंत फलंदाजी तर चांगली आहे जरूर कान्होबा कोंडेवाळ संघाची, परंतु 39 धावांचा टार्गेट सेट झाल्यानंतर सलामीर 2 सलामीरांनी नेमका विचार काय केला. विशाल भोईरला तर घाई झाली पहिल्या चेंडूवर. सामना त्याला सहज संपवायचा होता, परंतु पहिल्या चेंडूवर त्याची इनिंग संपली. त्यानंतर मात्र समाधान वास्कर 4 डॉट खेळला आणि 6 चेंडूमध्ये त्याने फक्त धाव जमवली 1 आणि त्याच्यामुळे जिथे संकटामध्ये आलाय. मी विनंती करेन आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब वलवली, आमच्या गावचे जावई, त्याचबरोबर ओमकारजी कोळीसाहेब गव्हाण या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली. त्यानंतर मात्र अमित पाटीलने एक चौकार दाखवला, पण तोही फार काळ तग धरू शकला नाही आणि मयूर वास्कर 1 धावेवरती परतलाय. आता जबाबदारी विराज गायकवाड आणि प्रसाद भोईरवर. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. अंतर अजूनही दूर नाही आहे. दिल्ली जवळ दिसतीये जरूर, परंतु या कमी धावा त्रास देत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू पहा, अक्षरशः रोखून धरलाय, बांधून ठेवलाय गोलंदाजीनं. ठाकूर साहेब, मी नेहमी सांगतो की डोंगरापासून ठोकर तुम्हाला कधीच लागत नाही. ठोकर आहे ना, ते छोट्या छोट्या अडथळ्यापासून लागते. ते छोट्या छोट्या अडथळे तुम्हाला रिअलाईज झाले ना की त्यापासून सावधपणे पवित्रा घेत आयुष्यात चांगला इनिंग्स खेळावे लागतात. हा फटका चांगला आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फटक्यानं मात्र विराज गायकवाडला धावा दिल्या जातील 4.
धारातीर्थी पडल्यानंतर हे अशी प्रकारचे संगीत क्या बात मॅडी. विनंती असेल या ठिकाणी लेजंड प्लेअर किशोर मधुकर ठाकूर नक्कीच या आपलं समर्थन कक्षेमध्ये सरचे स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मंगेश डोंगरे साहेब पनवेल. नाव बॅक टू क्रिकेट. 14 बॉल 28ची गरज आणि इथे मात्र या चेंडूवर धाव मात्र येते एक न समीकरण हळूहळू पुढे सरकत चाललंय. शाहीश मात्र एक चांगला प्रहार दाखवला विराज गायकवाडनं आणि त्यासाठी ती ओळखी तशी राहिली आहे. कित्येक वर्ष त्याच्या उत्तमरित्या खेळ खेळत अचानक त्यानं मात्र ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. कारण क्रिकेट नाही तर नुसतं कामही केलं पाहिजे. त्याच्यामुळे काम आणि क्रिकेट सुवर्णमध्ये साधता आला पाहिजे. परंतु आजकाल ठाकूर साहेब दररोज क्रिकेट आहे. डे नाईट टुर्नामेंट सुरू आहेत. याच्याकडेही या भावी पिढीनं लक्ष देणं गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करण्यासाठी पहिल्यांदा शिकावं लागतं आणि मग एकत्र येत संघर्ष करावा लागतो. षटक मात्र संपतोय. क्रमांक 3 षटक समाप्तीनंतर 4 बाद धावपळकर धावा लागल्यात त्या 12. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावा. runs, 12 balls remaining, 27 runs required. इथे मात्र रनची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग फक्त करायचा होता, परंतु आता फक्त वाटणाऱ्या धावा या फार मोठा आव्हान वाटायला लागलाय. कारण 3 षटकांचा खेळ संपला आणि धापलकर धावा लागला त्या फक्त आणि फक्तच 12 बॉल 27 धावा. संयम मात्रे या षटकामध्ये जर जासे संघाच्या संयम राखला धावा देण्यामध्ये ना, तर मात्र अंतिम षटकामध्ये स्ट्रॉंग बनेल तो म्हणजे जासे संघ. परंतु या षटकामध्ये जर का विराज आणि प्रसादनं जर प्रसाद दिला संयमला, तर आव्हान आपल्याकडेही सोपं बनून राहील. जासई संघ ओळख राहिली आहे गोलंदाजीमध्ये. भूषणचा खेळ कित्येक वर्षांत जवळून पाहिला. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. जयदीपची साथ त्यांना लाभती आहे. शाहीस मात्रे, भूषण मात्रे, विनीत मात्रे, जयदीप मात्रे ही मंडळी आपल्या संघाला स्ट्रॉंग बनवताना पाहिलं आहे. पण इथे मात्र संयम, डावखुरी गोलंदाजी जज होत नाहीये. आणि कांचन पालकर सर खऱ्या अर्थानं डावखुरी गोलंदाजी जज जर झाली नाही ना, तर जासई संघाच्या तंबूमध्ये किंवा त्यांच्या चंबूमध्ये किंवा त्यांच्या टीममध्ये 4च्या 4 गोलंदाज डावखुरे आहेत. त्याच्यामुळे डावखुऱ्यावर तुम्हाला उपचार शोधावा लागेल. गणित बिघडली जात आहेत. छोटी आव्हानं आयुष्यामध्ये कशी त्रास देत आहेत ना, याचा जीता जागता उदाहरण हा सामना आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये सोपी वाटणारी गोष्ट नेहमी कठीण होत राहिली आहे. त्याच्यामुळे सोप्या गोष्टी सरळ मार्गाने सोडवत चला. 39 धावांचं आव्हान असं वाटलं की सहज सुटलं जाईल, परंतु कठीण बनत चाललंय. फटका चांगला, छताच्या चेंडू परत येईल जरूर. उंची घेतली परंतु अचूक फेकी झाली. काय लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलंय त्याचं कुणाल पाटीलना. आणि इथे मात्र ज्या कुणाल पाटीलनं आपल्या गोलंदाजीमध्ये फक्त 1 धाव दिली, तर कुणालनं मात्र स्क्वेअर लेगवरून धावत आला, उचलला, फेकला. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त विराटला. एक या धावसंख्येत धावकर धावा लागतात त्या 13. जिंकण्यासाठी 10 बॉल्स आणि 26 धावा. 10 बॉल आणि 26 धावांची गरज. AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुजजी पाटील साहेब यांच्याकडून जासई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज संयम पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला शेताच्या रेडी आहे. पुन्हा एकदा फक्त हातामध्ये चेंडू जाईल. रिकाम्या जागा भरल्या जात नाही आहेत, त्याच्यामुळे धावा मात्र इथे येत आहेत. कारण विचार केला तर विराज गायकवाड इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहतोय. आणि कुंडेवाल म्हटलं की मीर बैल स्पोर्टचे सर्व त्याचबरोबर राजकारण, समाजकारण आणि क्वालिटी पर्सन ओळख राहिले मयूरजी भोईर साहेबांची. त्या क्वालिटी पर्सनच्या खूप साऱ्या शुभेच्छा विराज गायकवाडला येत आहेत. विराज गायकवाडना उत्तम खेळ करावा.
यासाठी मात्र सदैव त्यांच्या सोबत राहिलेत. इट्स अ व्हाईट बॉल कॉल आणि इथे मात्र एक एक्स्ट्रा रन मिळते. विराज गायकवाडवर नेहमीच महेश भोईर यांचं प्रेम राहिलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित विराज आपल्याला भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाहायला मिळेल. भावी हे सगळं डेंजर आहे. जोरदार अपील होतोय. सामन्याची हवा जणू काही काढूनच टाकली आहे. जणू काही आव्हान 70-80 धावांचं होतं की काय असाच खेळ आहे. कारण बा कुंडेवाळ संघ अचानक भीती का वाटावी, कमी आव्हानांना अचानक का घाबरावं. या धावांचा पाठलाग सहज होऊ शकला असता, परंतु हे आव्हान एवढं अवघड का बनावं याचं एकमेव उत्तर आहे जासई संघाचे दर्जेदार आणि टिकचून गोलंदाजी. अखूट टप्प्याचा चेंडू जसा हवा होता तसा मिळाला आणि या चेंडूला मात्र विराज गायकवाडनं दाखवलं आसमान. चला सामना सुरू करा. लगेच एक षटकार दाखवलाय, चांगला षटकार दाखवला. आता मात्र 7 आणि 18ची गरज. सात बॉल आणि 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावा. एका फटक्यानं सामना बनवलाय, परंतु बनवलेल्या सामन्यात लगेचच गोलंदाज संयमनं मात्र आपल्याकडे फिरवला. विराज गायकवाड जो अवघड ठरत होता, डोई जड ठरत होता, त्याला मात्र परतवला आणि फलंदाज झाला बाद. आता गणित उरेल 6 बॉल्स आणि 18 रन्स. सहा बॉल 18चं समीकरण. 3 मोठ्या फटक्यांची गरज राहिली आहे, परंतु आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजीमध्ये एकही गोलंदाजानं 2 अंकामध्ये धावा दिल्या नाहीत. शाहीश मात्रेनं 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त. 11. 3 फलंदाजांना बाद केलं. कुणाल पाटीलनं 1 विकेट्स कमावत धाव दिली फक्त 1 आणि संयम मात्रेनं 1 षटकारासहित 1 विकेट्स कमावत 9 धावा दिल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रसाद भुईर आणि जीतू गायकवाड कशा प्रकारचा खेळ राहील. 6 बॉल्स आणि 18 धावा. सहा बॉल्स आणि 18 धावांची गरज आणि गोलंदाज नेहमीच भरीव कामगिरी करणारा फिरकीचा जादूगर प्रमोद मडवी. काय हाताळलाय सामना भूषण आणि टीमनं. कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे आज. 39 धावा पूर्वार्धामध्ये फक्त आणि फक्त जमल्या, पण त्या फक्त ना मोठं आव्हान बनवलं. अलॉंग दी कार्पेट मिड विकेटून ट्रॅव्हल झालाय. धाव मात्र मिळत ही मात्र फक्त आणि फक्त एकच. 1 धावेने फार मोठा फरक पडणारच नाहीये तो जासई संघाला. स्वर्गीय मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासई संघाची गोलंदाजी अतिशय उत्तम दाजी राहिली आहे. 5 बॉल 17 धावा. 5 बॉल 17 मोहज संघानं काल चेस केलेत. त्याच्यामुळे इथे कशी कामगिरी राहील. प्रसादवर जबाबदारी आहे. कनेक्शन नीट नाही आहे. जितूचा हा फटका. चेंडू राहिला बराच वेळ हवेत. फक्त आणि फक्त 1 रन. सिंगलनं फरक पडणार नाही. हा सामना एकतर्फी जाईल असं वाटत होतं कुंडेवाळ संघाच्या बाजूने. येस,
कुंडेवाल संघाच्या बाजूनं गोलंदाजावर ऑब्जेक्शन पाहिलं जाईल आयोजक मंडळी. इट्स ओके. नो 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 नो. चला चला 6 बॉल आणि 16 धावा. 6 बॉल 16 रन्सची गरज आहे. अक्षरशः रोखून धरलं. फटका धावा किती देईल परंतु इथे मात्र आपण पाहतो लॉंग शॉटच्या दिशेने चेंडूला अडवला. फर्स्ट स्लिप मार छत्रशेखर चेंडूचा पाठलाग केला आणि धावा आल्या फक्त 2. या सिंगल डबलनं आता फार फरक पडतच नाही आहे जासई संघाला, कारण धावांचं आव्हान तेवढं राहिलंय. 3-14 3 बॉल 14 रन्स. मोठ्या फटक्याशिवाय पर्यायच नाहीये. 39 धावांचा 30 चेंडूमध्ये पाठलाग करायचा होता. चला फिल्डिंग लावून घ्या. रणनीती आखली जातीये. काहीतरी या चेंडूवर त्यांना करामत करायची आहे, कारण हा सामना या चेंडूवर डिक्लेअर होईल. मोठा फटका आला तर सामना ते कायम टिकून राहील कान्होबा कुंडेवाल संघ, परंतु डॉट बॉल जर आला तर इथे मात्र टेन्शन. चला सामना सुरू करा. भूषण युहे रत्नेमध्ये फेरबदल करताना पाहतोय. मास्टर माइंड खेळाडू राहिलाय. कित्येक वर्ष त्यांनी जागवलेत, गाजवताना पाहिलेत. फुल टॉस. हा चेंडू खराब होता, परंतु खराब चेंडूलाही मोठा फटका नाही कन्वर्ट करता आला. त्याच्यामुळे धावा फक्त आणि फक्त येतील 2 आणि आता फक्त 2 सिक्सर्स. 2 बॉल्स 12 धावा कान्होबा कुंडेवाल संघाला जिंकण्यासाठी. या चेंडूवर या सामन्याचा पिक्चर क्लिअर होईल. पहिल्या 2 सामन्यात धावांचा पाठलाग अगदी सहजच झाला, परंतु इतिहास नोंद फक्त विजयाचीच नाही ठेवत, तर इतिहास पराभवाची नोंद ठेवतो. फक्त लढण्यात संघर्षात दम असावा लागतो. तो दम दाखवला इथं आणि पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल की काय हे वाटत असताना सुद्धा धावात त्यांनी सहज. येस रिव्ह्यू आलाय बॅटिंग साईडचा. पाहिलं जाईल 2 बॉल 12 समीकरण होतं. ह्या चेंडूवर मात्र एकदमच पिक्चर क्लिअर होईल. पंचाचा निर्णय आला. फेर डिलिव्हरी आणि इथे आता राहील चेंडू फक्त 1 आणि 12 धावा, म्हणजे 39 धावांच्या आसपासही पोचू दिला नाहीये कान्होबा कुंडेवाल संघाला. काय गोलंदाजी राहिली आहे, अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. एकदा जोरदार टाळे होऊ द्या गोलंदाजीसाठी. मंत्रमुग्ध केलंय अक्षरशः या गोलंदाजीनं. 39 धावांचा पाठलाग करत असताना धावपळकर धावा लागले फक्त आणि फक्त 27. लास्ट डिलिव्हरी टू गो. स्लोवर चेंडू, आणखीन एक विकेटचं पतन होईल आणि इथे 1 साइड सामना जिंकला तो म्हणजे स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघानं 39 धावा डिफेन्स केल्या. अभिनंदन, परंतु मी म्हणेन की हार्ड लक कान्होबा कुंडेवाल संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 2 षटक 11 धावा आणि 3 विकेट. 40 मात्रे या सामन्याचा सामनावीर 40 मात्रे ठरलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि त्यानं मात्र जिगरबाज खेळ दाखवत विजयाकडे आगेकूच करणारी